नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 108 आहे मार्कंडेश्वर तीर्थ वर्णन. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अलक्ष्य लक्ष्य लक्ष्य पाप लक्ष्य सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु मुक्ती मुक्तिदायकम. विरंची विष्णु शंकरम स्वकीय धाम वर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. हे नर्मदे, आमच्या हातून कळत नकळत झालेल्या लक्षावधी पापांना नष्ट करण्यासाठी तू वज्र सरसावून सिद्ध आहेस. असे पाप नाहीसे झाल्याने लहान मोठी शरीरे धारण करणाऱ्या अनेक जीवांना तुझ्याकडून प्रापंचिक आणि पारमार्थिक सुख मिळते. तुझ्या प्रवाहामध्ये ब्रह्मलोक, वैकुंठलोक, शिवलोक या सर्वांचा समावेश आहे. ते सर्व तुझ्या भक्तांना तू अनायासे देतेस. हे नर्मदे देवी, मी तुझ्या चरणकमलांना वंदन करतो. आता हे मार्कंडेश्वर तीर्थ वर्णन आहे राजा उत्तानपादांना. आता इथं हे सांगतात कोण? उत्तानपाद महादेवांना मार्कंडेश्वर तीर्थाचा महिमा विचारतो आणि महादेव सांगतात स्वतः. आता इथं स्वतः मार्कंडेय आणि युधिष्ठिर ही जोडी नाही आहे, तर उत्तानपाद हा राजा स्वतः महादेवांना विचारतो. राजन, मार्कंडेय ऋषींनी अनेक प्रकारचे प्रलय पाहिले, परंतु त्याही आपत्कालात ते विचलित झाले नाहीत. ते वेदशास्त्र आणि वेदाचेही सार अर्थात नाम याचे अधिष्ठाते असल्याने त्यांनी अनेक सृष्टीचे नाना रंग चमत्कृती पाहिलेले आहेत. नाम हेच ब्रह्म हे जाणून प्रलयातील प्रत्येक काळातील रुद्रांनी दर्शन देऊन माता नर्मदेने त्यांचे पुत्रवत पालन केले. म्हणून मार्कंडेयांनी कधीही आपल्या वृद्धत्वाचा, प्रकांड पांडित्याचा, लालित्याचा अहंकार दाखवला नाही. ते प्रत्येक कल्पात माता नर्मदेचे आणि शिवाचे लाडके बाळ बनले. सिद्धांचेही सिद्ध, अनेक ब्रह्मा, अनेक विष्णू ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. ज्या विष्णूंनी विनयपूर्वक मार्कंडेयांना नमस्कार केला, अशा मार्कंडेयांनी नामाला कधीही अंतर दिले नाही. म्हणजे त्यांनी सतत नाम घेतले. त्यांनी जाणले होते नाम हीच आपली भगवंताला आपलेसे करून घेण्याची मोठी सामुग्री आहे. ती सोडून लौकिक व्यवहारातील मान सन्मान घेऊ लागलो तर त्या चित्कला नर्मदेच्या स्नेहापासून दूर जाईन. तो स्नेह, ते वात्सल्य मला तसुभरही कमी होऊ नये म्हणून मार्कंडेयांनी या नर्मदेच्या काठी मार्कंडेश्वर लिंग स्थापन केले. सदोदित दिव्य नामस्मरणाची कृपा माझ्यावर राहो, ही उभयतासमोर प्रार्थना केली. असे हे मार्कंडेय त्यांची श्रद्धा, निष्ठा, भक्ती, वैराग्याचे ऐश्वर दाखवणारी ही पुण्यवान तपोभूमी आहे. हे स्थळ दक्षिण तटावर आहे. भक्तांच्या अंतःकरणात सद्गुरूप्रती निष्ठा, गुरुबद्दलचे प्रेम, वात्सल्य सतत मिळावे असे वाटत असेल तर त्यांनी दिलेले साधन प्राणापेक्षाही अधिक जपावे. सदोदित दिव्य नामस्मरणाची कृपा माझ्यावर राहो, ही उभयतासमोर प्रार्थना केली. असे हे मार्कंडेय ऋषी त्यांची श्रद्धा, निष्ठा, भक्ती, वैराग्याचे ऐश्वर दाखवणारी ही पुण्यवान अशी तपोभूमी आहे. हे स्थळ दक्षिण तटावर आहे. भक्तांच्या अंतःकरणात सद्गुरूप्रती निष्ठा, गुरुबद्दलचे प्रेम, वात्सल्य सतत मिळावे असे वाटत असेल तर त्यांनी दिलेले साधन प्राणापेक्षाही अधिक जपावे. ज्यामुळे लौकिक व्यवहारात न अडकता चिरंतन, शाश्वत, नित्य, मुक्त, अचक्षु, स्वतंत्र अशा दिव्य आत्म्याचे चिंतन होऊन आपल्या स्वरूपाची, आपल्याला स्वस्वरूपाची ओळख पटेल. म्हणजे गुरु काय देतात आपल्याला? साधारण नाम देतात. नामाचाच एखादा मंत्र सांगतात. मग आपल्या जर सद्गुरूच्या बद्दल आपल्या मनामध्ये जर निष्ठा आहे, भक्तिभाव आहे, तर त्यांनी जे काही आपल्यासाठी साधन दिलं आहे नामाचं, ते कायम चालू ठेवायचं, ते विसरायचं नाही आहे. तर मग एक दिवस आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख पटेल. त्यासाठी साधकाने कसे दक्ष असावे याचे धडे मार्कंडेयांनी सिद्ध असून साधकाप्रमाणे कसे राहावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. जो सिद्ध असून साधकासारखे आचरण करतो तोच संत समजावा असे सांगितले आहे. म्हणून अशा संतात आणि देवात अभिन्नत्व असल्याचे ठायी ठायी सांगितले आहे.
सततच्या चिंतनातून तद्रुपता निर्माण होत असते. जशी कुंभार माशी एका आळीला आपल्या घरट्यात आणून ठेवते आणि इकडून तिकडून जाता येता हिला दंश करते, त्यामुळे त्या आळीच्या प्राणांत वेदना होतात. पण घरट्याचे दार तिने मातीने बंद केले असल्याने ती बाहेर पडू शकत नाही. काही काळाने वेदना कमी होतात, पुन्हा माशी येते आणि डंख मारून जाते. त्यामुळे त्या आळीला सतत त्या माशीची भीती वाटून तिचेच ती चिंतन करीत राहते. परिणामतः त्या आळीला पंख फुटून तिचे रूपांतर कुंभार माशीत होते. ती माशी बनून घरट्यातून उडून जाते. तद्वत मार्कंडेय यांनी सतत शिवाचे अजपाजपाने चिंतन केल्याने मार्कंडेय स्वतः शिवरूप झाले. भक्ताचा महिमा भगवंतालाही प्रिय असतो, म्हणून जे भक्त या मार्कंडेश्वर लिंगाचे पूजन करतात त्यामुळे शंकरही प्रसन्न होतात. असे देव आणि भक्त यांच्या तद्रुपतेचे उदाहरण म्हणजे हे दिव्य मार्कंडेश्वर तीर्थ होय. आता इथं काय एक महत्त्वाचं सांगितलंय आपल्याला, जो सिद्ध असून साधकाप्रमाणे राहतो. आपण मागेही बघितलं हे अध्यायामध्ये, तरी पण पुन्हा पुन्हा आपल्याला ते सांगितलं की मनात राहते, लक्षात राहतं. तर अष्टसिद्धी आहेत. जेव्हा एखादा माणूस लागतो ना देवाच्या नादाला, तर पहिलं काय आहे, मनन आहे, स्मरण आहे, चिंतन आहे, अर्चन आहे, कीर्तन आहे, पूजन आहे. त्या सगळे टप्पे आहेत. ते अष्टसेवा आहेत देवाच्या, त्या सगळ्या आहेत. पुढे हळूहळू तो माणूस मोक्षाच्या मार्गाला निघतो. मग पहिलं द्वैत भाव असतो, म्हणजे देव आणि मी वेगळा आहे, हा द्वैत भाव असतो. एका टप्प्यावर आपल्याला परमेश्वराबद्दल अद्वैत भाव निर्माण होतो. पण त्याच्या आधी जो मधला टप्पा आहे तिथं सिद्धी तुम्हाला आडव्या येतात. आता ह्या अष्टसिद्धी आहेत, त्या मागच्या वेळी मी बरीच त्यांची नावं सांगितली. तर त्या सिद्धींमुळे काय होतं, माणूस म्हणजे ही माया एक प्रकारची सिद्धी ह्या तुम्हाला तुमच्या मोक्षाच्या मार्गावरून भ्रष्ट करतात. बऱ्याच साधकाला, संन्याशांना भ्रष्ट करतात. मग तो सिद्धीच्या नादी लागतो. सिद्धीमुळे काय होतं, नाव होतं, मोठेपण येतं. मग ती वाचासिद्धी आहे, शब्दसिद्धी आहे, आशीर्वाद आहे, मंत्रसिद्धी आहे. मग ते बाबा एखाद्या गुरुने काय सांगितलं की त्यांचं खरंच ठरतं. मग लोकांचा ओघ तिकडं वाढू लागला. पण त्यात काय होतं, त्या गुरुची पुण्य कमी होत राहते, तो आपल्या मार्गावरून खरा भ्रष्ट होतो. आणि मग ज्या लोकांना असं काही नको असतं ना, ती एकांतात जाऊन कुठेतरी गुहेत राहतात आणि तिथे ते आपलं साधना करतात. पण ती व्यक्ती सिद्ध आहे, त्याला सगळ्या सिद्धी त्याच्या पायाशी लोळतायत, तरीही ती व्यक्ती साधकाप्रमाणे राहते. तर ती खरी शंकराशी म्हणजे आपल्या परमेश्वराशी तद्रूप झाली. म्हणजे इथं अद्वैत भाव झाला की देव आणि मी एकच आहे. मग याने तर उदाहरण दिलं आहे कुंभार माशीचं. तर काही ठिकाणी आहे भुंग्याचं उदाहरण. कीटक भृंग न्याय हा शब्दच आहे. प्राकृतमधल्या अनेक पोथ्यांमध्ये कीटक भृंग न्याय हा शब्द सांगितला आहे. म्हणजे काय की तो भुंगा आळीला उचलून नेतो, आपल्या कोशात ठेवतो आणि असंच तो तिला जाता येता इतका डंख करतो की ती आळी शेवटी त्याच्या धास्तीने एक वेळ अशी येते की ती स्वतःच भुंग होऊन जाते. इथं तेच कुंभार माशीचं सांगितले. जाडी माशी असते कुंभार माशी, जी मातीचं घरटं करते, तर ती आळीला खरं भक्ष्य म्हणून घेऊन जाते. पण त्या आळीला ती जाता येता एवढा डंख करते की ती आळी शेवटी एक वेळ माशीच होऊन जाते. तसे हे मार्कंडेय ऋषी शिवरूप झाले स्वतः. आणि मग भक्ताचा महिमा वाढवण्यासाठी शंकराला पण मार्कंडेयांचं दर्शन घेतलं या लिंगाचं की शंकर पण प्रसन्न होतात. या मार्कंडेयांनी नर्मदेचे अनेक रूपाचे आविष्कार पाहिले आहेत. कारण प्रत्येक प्रलयाच्या वेळी सगळं नष्ट होतं, पण नर्मदा असते आणि तिच्या धारेमध्येच त्यांनी 3च दरवे त्यांना आपल्या बाळासारखं सांभाळलेलं आहे. तिची असीम कृपा आणि भक्ती वैराग्याचे दान मिळावे यासाठी नर्मदेची पहिली परिक्रमा श्री मार्कंडेयांनी केली. मग त्यांनीही सुरुवात केली परिक्रमेची. खरी पहिली परिक्रमा त्यांनी केली. आता मूळ परिक्रमा जर करायची झाली, आता सरदार सरोवरामुळे ती लांबली का कमी झाली मला माहीत नाही आहे, पण मूळ जर परिक्रमा करायची झाली तर 13 वर्ष 13 महिने आणि 13 दिवस सर्व प्रकारचे नियम सांभाळून त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. श्री मार्कंडेयांनी या लिंगाची मार्कंडेश्वर या नावाने स्थापना केली. तेव्हापासून नर्मदेस परिक्रमा घालण्याची साधना सुरू झाली. दिवसेंदिवस परिक्रमा करणाऱ्या नर्मदा मैयाच्या भक्तांची संख्या वाढतच आहे. या तीर्थावर स्नान दान विशेष पुण्यप्रद आहे. जे भक्त या ठिकाणी येऊन मार्कंडे स्थापित मार्कंडेश्वराची मनोभावे पूजा करतात त्यांचे अपमृत्यूचे भय टळून आयुर्वृद्धी होते. तसेच नर्मदा मातेची असीम कृपा होऊन
भक्ती ज्ञान वैराग्याबरोबर शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. असा हा मार्कंडेश्वर तीर्थ महिमा नावाचा अध्याय येथे पूर्ण झाला आहे. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 109. अंकुरेश्वर तीर्थ महिमा वर्णन. श्री मार्कंडेय युधिष्ठिरास सांगतात, राजन, पूर्वी भारद्वाज ऋषींनी विश्रवा ऋषींना आपली कन्या दिली. ही विश्रवा इंद्राप्रमाणे तिच्यासह विहार करू लागले. त्यांना वैश्रवस नावाचा पुत्र झाला. आता हे रावणाची हे सगळी मागची पिढ्या आहेत. त्या सगळ्या विश्रवा, मग त्यांच्यापासून वैश्रवस, मग त्यांना ती कैकसी, वैश्रवांना कैकसी, वैश्रवस नावाचा पुत्र झाला. वैश्रवस यांना एका कैकसी नावाच्या राक्षसनीने आकर्षित केलं. ही रावणाची आई बरं, कैकसी. आणि त्या वैश्रवाने ॲक्च्युली ह्याच्यामध्ये वेगळी कथा आहे, पण त्याच्यामध्ये ते जेव्हा कुबेराची राजधानी होती, ती मूळ ती कुबेराची होती लंका ही राजधानी, आणि रावण हा त्याचा सावत्र भाऊ. आणि तेव्हा सगळ्या राक्षसांचं राज्य हे पाताळामध्ये गेलं होतं, आणि पृथ्वीवरती देवांचं, स्वर्गात देवांचं, पृथ्वीवर मानवांचं, पाताळात दानवांचं राज्य होतं. तर या वैश्रव्याला काय झालं, त्या कैकसीचे जे वडील होते त्यांना काय झालं की आम्ही पाताळात गेलो आहे, म्हणजे बळीमुळं ते पाताळात गेले ना सगळे. विष्णूनं बळीला पाताळात घातलं, मग पुढच्या सगळ्या पिढ्या पाताळात गेल्या. तर त्याला राग आलेला असतो की आमचं राज्य गेलं, आम्हाला परत राज्य पाहिजे. तर ही जी कुबेर नगरी आहे ती हिरवायची, ती हिरवून घ्यायची, कशी मिळवायची? मग त्यानेच ती ब्राह्मणाचं रूप घेतलं, आणि नाही, आपण ब्राह्मणाचं रूप घेतलं का त्या मुलीला पाठवलं 3 सांजच्या वेळी, जा आणि ह्या वैश्रव ऋषीला हे कर, भोग माग. मग ती जाते आणि सांगते, माझं गांधर्व पद्धतीने माझ्याशी विवाह करा आणि मला तुम्ही भोग द्या आता. मग आता ते ऋषी तिला करतात लग्न तिला, पण तिला म्हणतात की तू अशा 3 सांजेच्या वेळी येऊन नाही, तेव्हा ते लग्न करतात. आणि मग ते एकदा त्यांना 3 सांजेची भोग मागते. तेव्हा ती म्हणतात, तू 3 सांजेला भोग मागतीस ते मला माहीत आहे, तू शेवटी राक्षसाची मुलगी आहे, तर तुला पोटी तुझ्या राक्षसच निर्माण होतील, असा शाप देतात तिला. तेव्हा ती पाया पडते, म्हणते एक तरी मला चांगला मुलगा निपजू दे. तेव्हा तो एक मुलगा रामभक्त, विष्णूचा भक्त निघेल, तो बिभीषण. तर असं हे मूळ कथा आहे. आता याच्यामध्ये त्या राक्षसीने त्यांना आकर्षित केले, आपल्या मायेमध्ये बांधून टाकले. या कैकसीपासून रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा ही 4 अपत्य झाली. त्यातील कुंभकर्णाला परत कुंभ आणि निकुंभ असे 2 पुत्र झाले. या कुंभ निकुंभांनी नर्मदा किनारी कठोर तपश्चर्या केली. या पुत्रांनी अति कठोर तप करून सदाशिवाकडून दिव्य वर मागून घेतले. आम्हाला कोणाकडूनही आमचा वध होऊ नये यासाठी, आणि आम्ही सर्व पृथ्वीवरती निरंकुश सत्ता स्थापन करू असा वर मागितला. महादेव म्हणाले, आपण बलवान व्हाल, मात्र जो पुरुष ब्रह्मचर्याने 14 वर्ष पालन करेल अशा मानवाकडून तुम्हाला मृत्यू येईल. त्यावर ते कुंभकर्ण पुत्र आनंदित होऊन त्याने शिवलिंगाचे पूजन केले. हेच ते अंकुरेश्वर शिवलिंग होय. त्यांच्या मनात असे वाटत होते की कोणी मनुष्य असा असू शकणारच नाही की जो 14 वर्ष ब्रह्मचारी राहील. म्हणून त्यांच्या मनात आनंदाचा अंकुर उमलू लागला, म्हणून त्याला अंकुरेश्वर म्हणतात. त्यांना वाटले कसे की आम्ही आता महादेवाला कसे ठकविले आणि वरप्राप्ती करून गेले. पण पुढे राम रावण युद्धाच्या वेळी कुंभकर्णाचा वध रामाने केला, तर आपल्या पित्याच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी कुंभांना लक्ष्मणाने कंठस्नान घातले. लक्ष्मणाने 14 वर्ष अन्नग्रहण केले नव्हते, आणि आपल्या याच्या मागेच ना, भावाच्या मागेच ना, ब्रह्मचारी तर होत असतो. तर इथं काय दिले, कुंभकर्णाचा वध कुणी केला? रामाने केला. आणि मग त्याच्या पित्याच्या मृत्यूचा शोध घ्यायला ही मुलं आली, 2 कुंभ निकुंभ, तेव्हा त्यांचा वध लक्ष्मणाने केला. या कथेवरून भगवान कोणावरही अन्याय होऊ देत नाहीत. ज्याच्या त्याच्या योग्यताप्रमाणे त्याच्या पदरात माप टाकतात. या पाठीमागे त्यांचीच अगम्य लीला असते. सदाशिवाच्या या अनाकलनीय गोष्टीचे ज्ञान मोठ्या मोठ्या योगीजनांना वा प्रत्यक्ष पार्वतीलाही होणे कठीण आहे. अशा त्यांच्या अर्थक्य चैतन्य शक्तीला नमस्कार असो. असा अंकुरेश्वर अध्याय येथे
पूर्ण झाला आहे नर्मदे हर.